नमस्कार. नमस्कार. साहेब, हे कुठल्या क्षेत्रामध्ये गहू आहे तुमचा? शो आपला दिसकत पट्टा म्हणून क्षेत्र आहे, वडाचा माळा रोड. बरं बरं. तुमचं नाव काय? संतोष जाधव, बरं, येलूरहून. येलोर. बरं बरं. गहूचं मला वाटतं जबरदस्त पीक आलेलं दिसतंय. मग ह्याच्यासाठी तुम्ही काय काय वापरलंय? आपण या गव्हासाठी बघा, गहू करते वेळी हं. आमचे सहकारी मित्र महेश जाधव यांनी आम्हाला सांगितलं बरं की गव्हाला आम्ही MI लाईफचे प्रोडक्ट वापरा. बरं बरं. तर गहू पेरते वेळी गव्हासोबत लागवडीतून आम्ही का नाही भुआस्त्रच्या 2 बॅगा दिल्या. बरं. एकरी बरं. 1 एकर क्षेत्र आपलं. हां हां. एकरी भुआस्त्रच्या 2 बॅगा दिल्या. हं. त्यानंतर पाणी वगैरे झालं. हं. आणि त्यानंतर 21 दिवसानंतर बरं आपण पहिली फवारणी यावर केली. बरं. MI लाईफचीच केली. 21 दिवसानंतर लावल्यानंतर हा, 21 गहू दिवसानंतर. लावून बरं. उगवून वगैरे आल्यानंतर हं. 21 दिवसानंतर आपण ह्यात पहिली फवारणी केली. हं. तर पहिली फवारणीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण ओलिप हं. MI प्राऊड हं. स्टिकर म्हणून आहे तुमचं MI स्टिकर, स्प्रेचं, ते MI तुम्ही स्प्रे. सांगितलं होतं. हां हां. आणि त्यामध्ये आम्ही 19 घातला आणि पहिली फवारणी केली. बरं बरं. दुसरी फवारणीचा डोस हा असाच पुढे ठेवला. 20 दिवसानंतर. 20 दिवसानंतर, हा 40 दिवसानंतर दुसरी फवारणी पण 30 केली, शिल्लक होतं त्यातला बरं औषध. बरं. त्यानंतर तिसरी फवारणीला ग्रो मॅजिक केलं, म्हणजे भरणीचीच फवारणी केली. हं, हं. ग्रो मॅजिकमध्ये थोडंसं रासायनिक हं. विथ ग्रो मॅजिक भरणीसाठी वगैरे केलं. हं. अशा टोटल आम्ही 3 फवारणी याला केलेले घेतलेलं आहेत. तर 3 त्यामध्ये- फवारणीवर हा गहू आता आपला ह्या कंडिशनमध्ये आहे. म्हणजे आता सर्वसाधारण 8 ते 10 दिवसात निघेल. एक 15 15 दिवसाचा अवधी आहे याला अजून अजून. आहे. आता भरणी झालेली आहे पूर्णपणे. हां हां हां. आता तो म्हणजे तर गहू चांगल्या प्रकारे आलेला आहे, हं, की जेणेकरून लांबी पण जबरदस्त आहे. होय, 40, 42, 45 गहू आहेत कुळीत आपल्या. चांगले आहे. हो. म्हणजे मिनिमम मला वाटतं 50 जर कुडी पडली, म्हणजे 50 जर गहू ह्यामध्ये आले, हं. तर सर्वसाधारण आपल्याला एकऱ्याला 20 ते 22 पोती निघायला काय हरकत हो, नाही. आरामशीर. 100% तेवढे निघतील. हो, आरामशीरच. म्हणजे तुमचं ह्या बाबत की आपले जे इंडिया ॲग्रोचे जे प्रोडक्ट आहेत, हां. त्यानं रिझल्ट तुम्हाला चांगला आलाय. हो, आला की आला. म्हणजे आपण पहिल्या- वापरले, हां. वापरल्यावर आता आपण रिझल्ट बघतोय ना, चांगला आणि रिझल्ट. म्हणजे कसं आहे की जर सर्वसाधारण ह्याच्या अगोदर तुम्ही गहू केलं होतं मागच्या वर्षी म्हणा, त्याच्या मागच्या वर्षी. हंगामशीर गहू केलाय, हंगाम सोडून लेट पण गहू केलाय. आता हा लेटचा गहू आहे आपला. आता लेटचाच आहे. आपला हा 8 जानेवारीचा गहू आहे. मग लेटच्या गव्हाला म्हणजे हंगामशीर गहू आहे. कमी येतो गहू औषध उत्पन्न. वगैरे ती प्रोडक्ट आता बरोबर आहे. हे आपण वापरल्यामुळे. वापरल्यामुळे असं आहे. हं. आता बघा तुम्ही बाजूचाच गहू बघा की बाजूचा गहू माझ्या बरोबरचा. हा, आता ह्या बरोबरच असून सुद्धा त्याच्यामध्ये एवढं हे नाही, पीक नाही. त्यात आणि ह्यात बराचसाच फरक आहे. म्हणजे हे आहे आपल्या इंडिया ॲग्रोची कमाल. 100%. तर तुम्ही समाधानी आहे यावर? हो, समाधान आहे, समाधान. आता तुम्ही पुढच्या जे काय आपले पुढे जे काय पीक येणार इथून पुढे त्याला सुद्धा आपण भुआस्त्र वगैरे सगळं वापरणार. वापरणार. हो. आणि ह्याचं पहिला जे result भुआस्त्र आहे, तर वापरणार बघा. 100%. भुआस्त्रचा 100% रिझल्ट आहे. हा, भूअस्त्रमध्ये आपल्या जमिनीचे पोत चांगला हो, पद्धतीने आता कसं झालंय, आपल्या गावाला 5 पाणी झाले. बरं. एखादं पाणी मागं पुढे झालं तर भुआस्त्रनं आपलं पाण्याचं पण मेंटेन ठेवायचं काम केलं. बरोबर आहे. पाणी म्हणजे जरी ते लांबलं पाणी त्या पद्धतीने घेते. तरी रानाला म्हणजे जास्त ही दिल्या नाही. बरं. असा विषय. चांगल्या प्रकारे गहू आहे, कुडी वगैरे चांगली आहे. फक्त आता पुढच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू हो, शकता? पुढच्या शेतकऱ्यांना 100% सांगणार की तुम्ही ते वापरा. मी वापरले, हां. मी स्वतः रिझल्ट घेतला आणि बघितलं शेतकऱ्याने आपल्या. बरं. तिथून जाणं येणाऱ्या शेतकऱ्याने का नाही हं. आपला गहू बघितलेला आहे, आपल्या गावाचा पुढे ग्रोथ आपण- म्हणा किंवा गावाची कुडी म्हणा, हं. सगळं बघितलेलं आणि त्याने विचारलंय आपणाला की तुम्ही काय वापरलं, तर आपण ती वापरलेलं सगळं तिथं बरोबर. अडकवलेलं आहे. म्हणजे गहू जास्त उंच पण नाही, पण हो, हो, पुढी हो. चांगली आहे. हो, चांगल्या केदार पद्धतीने जातीचा गहू आहे आपला. केदारचा आहे. केदारचं बियाणं आहे आपलं. एकरी 45 किलो आपण बी टाकले बरोबर. आणि पहिल्यापासून आपलं ते इंडिया ॲग्रोचं प्रोडक्ट वापरले ते MI लाईफचे, पण त्यातून मला चांगला रिझल्ट भेटला. जबरदस्त सरजी, तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आभार आहे. थँक्यू.